हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ग्रामर सेंटर. मी प्रगती. आज आपण ॲडव्हर्ब्स या टॉपिकला सुरुवात करणार आहे. एस.पी. बक्षी यांच्या पुस्तकातला आपण जो ग्रामरचा सेक्शन बघत आहे, त्यातला हा सेकंड लास्ट चॅप्टर आहे. म्हणजे आणखी एकच चॅप्टर असेल, त्यानंतर आपला ग्रामरचा पूर्ण अभ्यास होणार आहे. ॲडजेक्टिव्हजचे जे आत्तापर्यंत आपण रूल्स बघितलेले आहेत, त्याच पद्धतीने ॲडव्हान्स रूल्स जे असतात ॲडव्हर्ब्सचे, ते सुद्धा आपल्याला बघायचे आहे. आणि आधी म्हटल्याप्रमाणे अनेक असे जे काही रूल्स आहेत, जे आपले रिपीट होणार आहेत. काही रूल्स आपण आर्टिकल्सच्या वेळेस बघितले आहेत, काही सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या चॅप्टरमध्ये आपण रूल्स बघितलेले. तर हे सगळे रिपिटेशन होत राहणार आहे. फक्त त्याची आता रिव्हिजन तुम्ही व्यवस्थित केली पाहिजे. आणि ॲडव्हर्ब्स टॉपिकमध्ये तुम्हाला असे अनेक रूल्स बघायला मिळतील, जिथे तुम्हाला कोणत्या शब्दांच्या आधी ॲडव्हर्ब्स वापरायचे, कोणते शब्द असे आहेत की त्यांच्या नंतरच आपण ॲडव्हर्ब्सचा वापर केला पाहिजे, हे सुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन बघावं लागतं. बेसिकली ॲडव्हर्बची जी पोझिशन आहे, ती सुद्धा खूप मॅटर करते. त्यामुळे त्या रूल्सचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहे. जे रूल्स या पुस्तकात मेन्शन केलेले नाहीत, ते देखील तुम्हाला सांगितले जातील. त्यामुळे व्यवस्थित ही लेक्चर सीरीज सिरियसली फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीसोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरची सुरुवात आपण डेफिनेशननी करूयात. ॲडव्हर्ब म्हणजे नक्की काय? जनरली सगळ्यांना माहिती असणारी डेफिनेशन असते, की व्हर्बबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा शब्द हा ॲडव्हर्ब असतो. प्रत्येक वेळी फक्त व्हर्बबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दालाच ॲडव्हर्ब म्हणत नाही, तर व्हर्ब त्याचबरोबर एखादं ॲडजेक्टिव्ह आणि जर इतर आणखी एखादं कुठलं ॲडव्हर्ब असेल, तर याच शब्दांबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब म्हटलं जातं. म्हणजे ॲडव्हर्ब कोणकोणत्या पार्ट्स ऑफ स्पीचला क्वालिफाय करतो? तर व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब या तिघांबद्दल म्हणजे असे जे काही 3 शब्द आहेत त्यांच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जिथे आपल्याला मिळते, त्या शब्दाला आपण काय म्हणत असतो? ॲडव्हर्ब. ओके. ही जी ॲडव्हर्बची डेफिनेशन आहे ही व्यवस्थित लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळा काय होतं, ॲडजेक्टिव्हज आणि ॲडव्हर्ब्स हे आपल्याला एकच आहेत असं वाटतं आणि त्यांचं आपल्याला जास्त कन्फ्युजन टाळायचं असेल, तर नक्की हा शब्द जो आहे वाक्यात वापरलेला ॲडव्हर्ब, तो नक्की कोणत्या पार्ट ऑफ स्पीचला क्वालिफाय करतो, हे समजून घेणं जास्त गरजेचं असतं. आपण काही एक्झाम्पल्स बघूयात. इथे एक एक्झाम्पल आहे, शी इज वॉकिंग स्लोली. आता ही कशा पद्धतीने चालत आहे, तर ती स्लोली चालत आहे, हळू चालत आहे, अशा पद्धतीने आपण सांगत आहोत. मग हे जे वॉकिंग व्हर्ब वापरलेला आहे आपण, त्या व्हर्बबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा शब्द हा इथे ॲडव्हर्ब म्हणून वापरलेला आहे. आता इथे आपण बघूयात, की शी इज इंटेलिजंट म्हणजे ती एक इंटेलिजंट मुलगी आहे, हुशार मुलगी आहे, पण ती जास्त इंटेलिजंट आहे, असं सांगत असताना ॲडजेक्टिव्हबद्दल अधिक माहिती आपण व्हेरी या शब्दामध्ये सांगितलेली आहे आणि म्हणून ही जी माहिती सांगणारा हा शब्द आहे, त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲडव्हर्ब. ओके. आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. शी इज वॉकिंग व्हेरी स्लोली. इथे आपण म्हणत आहोत, की ती हळू चालत आहे. मग अधिक माहिती आपल्याला व्हर्बबद्दल सांगणारा हा एक शब्द आहे ॲडव्हर्ब. ती कशी चालत आहे? तर ती स्लोली चालत आहे. पण जर आपण ती अधिक संथपणे किंवा खूपच हळू चालत आहे असं सांगत असताना, त्या स्लोली ॲडव्हर्बबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा शब्द वापरलेला आहे व्हेरी आणि म्हणून तो सुद्धा एक ॲडव्हर्बच आहे. म्हणजे व्हर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्बला क्वालिफाय करणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब म्हणतात. ॲडव्हर्बचे बरेच प्रकार असतात आणि आपण जो ॲडव्हर्ब क्लॉजचा सेक्शन बघितला होता, त्या चॅप्टरमध्ये देखील आपण या सगळ्या ॲडव्हर्ब्सबद्दल डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे. ॲडव्हर्ब ऑफ टाईम जिथे तुम्हाला वेळेसंबंधी माहिती मिळते, ते असणार आहेत ॲडव्हर्ब ऑफ टाईम. मग यामध्ये बिफोर, एगो, लेटली, येट, नाऊ, सून, यस्टरडे, ऑलरेडी, नेव्हर या पद्धतीचे ॲडव्हर्ब्स बघायला मिळतात. लेटलीचा अर्थ असतो नुकतंच. ठीक आहे? म्हणजे तुम्ही इथे लेटली म्हणजे उशिराने असं म्हणायचं नाहीये. लेटली म्हणजे रिसेंटली. ओके. हा शब्द फक्त व्यवस्थित समजून घ्या आणि हा कसा वापरायचा असतो त्याबद्दलचे सुद्धा रूल्स आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघणारच आहे. आता आपण बघूयात ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? वारंवारता. माहिती आपल्याला म्हणजे आपण किती वेळा ती गोष्ट रिपीट झाली त्याबद्दल सांगत असताना जे शब्द वापरतो त्यांना आपण ॲडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणतो. ऑलवेज म्हणजे नेहमी, वन्स म्हणजे एकदाच, सेल्डम म्हणजे कधीतरी अशा पद्धतीने हे वेगवेगळे फ्रिक्वेन्सीचे ॲडव्हर्ब्स असतात. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस स्थळ दर्शवणारे सगळे शब्द. त्यानंतर ॲडव्हर्ब ऑफ मॅनर म्हणजे कशा पद्धतीने. हाऊ कशा पद्धतीने हा शब्द जेव्हा तुम्ही व्हर्बला विचारता, तेव्हा तुम्हाला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर मिळतं आणि मोस्टली हे वाक्याच्या शेवटी असतं. बरेच रूल्स असतात ॲडव्हर्बच्या पोझिशनबद्दल, पण त्यातला तुम्ही हा एक ढोबळमानाने जो वापरला जाणारा रूल आहे, तो लक्षात ठेवू शकता. आता नेक्स्ट आहे ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन म्हणजे होकारार्थी असणारे आणि ॲडव्हर्ब ऑफ निगेशन म्हणजे नकारार्थी अर्थाने वापरले जाणारे. आता हे शब्द जे आहेत, हे सर्टनली, अपॅरेंटली, ऑब्व्हियसली हे शब्द आपण अफर्मेशनसाठी वापरू शकतो किंवा निगेशनसाठी म्हणजे नो, अनडाउटेडली असे जे शब्द वापरतो ते नकारार्थी असतील. मग यांना काय म्हणायचं? ॲडव्हर्ब ऑफ अफर्मेशन किंवा ॲडव्हर्ब ऑफ निगेशन. टाइप्स आपण बघतोय ॲडव्हर्ब्सचे हे का बघायचे? तर तुम्हाला जिथे रूल्स बघायचे असतात,
कोणत्या ॲडव्हर्बला कशा पद्धतीने वापरायचं, त्या रूल्सबद्दल आपल्याला ज्यावेळेस डिटेलमध्ये माहिती पाहिजे असते, तेव्हा फक्त त्याचा प्रकार कोणता आहे हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. म्हणून आपण ह्या सगळ्या रूल्सचा आता म्हणजे या जे काही टाइप्स आहेत त्यांचा अभ्यास करत आहे. पुढे आहे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. आपण ॲडजेक्टिव्हची डिग्री बघितली होती. लास्ट लेक्चर जे आपलं झालं ॲडजेक्टिव्हचं त्यामध्ये आपण डिग्रीचे जे काही ॲडजेक्टिव्हज असतात ते कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह फॉर्म ते सगळे बघितले होते. तसेच ॲडव्हर्बची सुद्धा डिग्री म्हणजे किती प्रमाणात ती गोष्ट घडत आहे हे सांगण्यासाठी वापर केलेला असू शकतो आणि ते शब्द कसे असतील ऑलमोस्ट, फुल्ली, व्हेरी, इनफ, रादर, क्वाईट, टू, रिअली या पद्धतीने हे ॲडव्हर्ब ऑफ डिग्री असतात. ठीक आहे. त्यानंतर इंटरोगेटिव्ह ॲडव्हर्ब्स हाऊ, व्हॉट, व्हेन, व्हाय. आता हे जे WH वर्ड्स आहेत हे आपण जे प्रोनाउन म्हणून सुद्धा वापरू शकतो, ॲडजेक्टिव्ह म्हणून सुद्धा वापरू शकतो आणि त्याचबरोबर ॲडव्हर्ब म्हणून सुद्धा वापरू शकतो. फक्त वाक्यात ते कशा पद्धतीने वापरले जातात हे आपल्याला समजलं पाहिजे. ओके. त्यानंतर असतात रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स. रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्समध्ये व्हेन, व्हेअर, व्हाय, हाऊ कंजंक्शन्स आपण रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी 2 वाक्यांमध्ये, 2 क्लॉजेसमध्ये आपण संबंध दर्शवण्यासाठी वापरलेले असतात आणि म्हणून त्यांना रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स म्हणतात. ठीक आहे. आणि हे जे रिलेटिव्ह ॲडव्हर्ब्स आहेत, हे आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज बनवताना वापरत असतो. क्लॉजेसचा जो आपला चॅप्टर आहे क्लॉज एनालिसिस त्यामध्ये तुम्ही 5th चॅप्टर आहे तो. त्यातला हा जो काही सेक्शन आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉजचा तो नक्की बघा. कारण तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉज सोबतच ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये हेच शब्द असणार आहेत वापरले गेलेले. मात्र त्यांच्यात बेसिक फरक काय आहे, किती मायन्यूट फरक असतो, हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये शिकण्यासाठी एक चान्स आहे. त्यामुळे ते लेक्चर्स जे आहेत आपले 5th चॅप्टरमधले ते सगळे एकदा नक्की बघा. क्लॉज टॉपिक बऱ्याच जणांना अवघड वाटतो, पण ॲक्चुअली तो तुम्हाला सोप्या पद्धतीने समजावा या हेतूने मी एकदम बेसिकपासून हा पूर्ण चॅप्टर कंडक्ट केलेला आहे. 4th आणि 5th चॅप्टर क्लॉजसाठी नक्की बघा. ओके. ओके. सो बॅक टू द एक्सप्लेनेशन. ॲडव्हर्ब जे असतात ते आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉजसाठी वापरू शकतो. मग आपण हे जे ॲडव्हर्ब्स वापरणार आहे व्हेन, व्हेअर, व्हाय, हाऊ सगळे आपल्याला कशा पद्धतीने हा जो शब्द आहे याचं एक्सप्लेनेशन देताना दिसतात. एक्झाम्पल बघा, ही वॉज बॉर्न इन द इयर व्हेन आय लेफ्ट इंडिया. म्हणजे त्याचा जन्म कधी झाला, तर ती कधी म्हणजे ती वेळ कोणती होती हे सांगणारा इथे आपण जो काही हा क्लॉज बनवलेला आहे, या दोघांमध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी वाक्यात सुसंगतपणा येण्यासाठी इथे आपण हे जे काही ॲडव्हर्ब आहे ते वापरलेलं आहे. आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. यू आर सपोज्ड टू नो द मॅनर हाऊ दे चीटेड यू. ओके. म्हणजे कशा पद्धतीने तुला चीट केलं गेलं. हा जो शब्द आहे इथे आपण वापरलेला हा एक ॲडव्हर्बच आहे. आता आपण जे काही ॲडव्हर्बचे टाइप्स आहेत ते बघितलेत. रूल्स बघायला सुरुवात करूयात. पहिला रूल आहे तो म्हणजे अर्थातच ॲडजेक्टिव्ह आणि ॲडव्हर्ब्समध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. आपल्याला माहिती आहे ॲडजेक्टिव्हची डेफिनेशन काय असते? एखाद्या नाउन किंवा प्रोनाउन बद्दल अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो, त्याला आपण काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह. बरोबर? म्हणजे नाव किंवा सर्वनामाबद्दल जो काही विशेष माहिती सांगतो तो असेल ॲडजेक्टिव्ह. आता आपण एक शब्द बघूयात. फॉर एक्झाम्पल हॅपी. हॅपी हे काय? ॲडजेक्टिव्ह आहे. पण जर आपण ॲडव्हर्ब वापरणार असेल, तर आपल्याला इथे कशा पद्धतीने असं सांगत असताना हॅपीली म्हणावं लागेल आणि ज्यावेळेस आपण एल-वाय प्रत्यय जोडतो तो असतो ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. ओके. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की हॅपी हा शब्द ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे आणि हॅपीली हा शब्द आपण ॲडव्हर्ब म्हणून वापरतोय. तर ॲडजेक्टिव्हज आणि ॲडव्हर्ब मधला हा जो काही डिफरन्स आहे, हा जर तुम्हाला व्यवस्थित आयडेंटिफाय करायचा असेल, दिलेलं वाक्य जे आहे ते वाचता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं जे काही मीनिंग आहे ते तुम्हाला डिकोड करता आलं पाहिजे. आता इथे एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा. हर ॲक्ट वॉज रिमार्केबल. इथे रिमार्केबल हा जो शब्द वापरलेला आहे, हा ॲक्टबद्दल सांगितलाय. ॲक्ट म्हणजे एखादं एक कृती असेल किंवा एखादं नाटक असेल, आपण त्याच्याबद्दल सांगत आहोत आणि त्या नाउन एक्स्ट्रा माहिती सांगणारा हा शब्द आहे म्हणून हे इथे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून वापरलेलं आहे. ओके. आणि जर आपण असं म्हटलं, शी ॲक्टेड रिमार्केबली टू अचीव्ह सक्सेस. मग इथे तिने कशा पद्धतीने कृती केली, हा जो ॲक्टेड व्हर्ब आहे याबद्दल अधिक माहिती तुम्हाला रिमार्केबली या शब्दामध्ये सांगितलेली आहे. म्हणून या ठिकाणी आपण हे ॲडव्हर्ब म्हणून वापरलेलं आहे. ओके. त्याच पद्धतीने आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूयात. शी रॅन क्विकर दॅन आय. आता इथे आपल्याला रॅन शब्दाबद्दल अधिक माहिती सांगायची आहे आणि इथे आपण जे क्विकर वापरलंय हे एक कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह होईल. पण आपल्याला काय म्हणायचंय व्हर्बबद्दल अधिक माहिती सांगताना ॲडव्हर्बचा वापर करायचा आहे. मग इथे आपण ॲडव्हर्ब जे आहेत ते डिग्रीनुसार वापरायचे आणि म्हणून आपल्याला क्विक या शब्दाचं जे ॲडव्हर्ब असेल क्विकली
ते वापरायचंय. पण इथे कंपॅरिझन जे होणार आहे ते आपल्याला तसंच ठेवावं लागेल आणि म्हणून आपण मोर हा शब्द वापरून ती कंपॅरेटिव्ह डिग्री वापरू शकतो. त्यामुळे या वाक्यात करेक्शन करत असताना शी रॅन मोर क्विकली दॅन आय या पद्धतीने आपण करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, शी डान्सेस व्हेरी स्किलफुली. ओके. इथे आपण तिच्या डान्सबद्दल म्हणजे ती कशा पद्धतीने डान्स करते, या व्हर्बबद्दल अधिक माहिती स्किलफुली या शब्दात सांगितलेली आहे. म्हणून हे या ठिकाणी ॲडव्हर्ब आहे. आणि जर आपण असं म्हटलं, शी इज अ व्हेरी स्किलफुल डान्सर, तर ती एक डान्सर आहे. या डान्सर नाउनबद्दल माहिती सांगणारा स्किलफुल हा शब्द वापरलेला आहे आपण. म्हणून या वाक्यात स्किलफुल काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. आणि व्हेरी हा शब्द जो आहे, हा आपल्याला ॲडजेक्टिव्ह बद्दल अधिक माहिती सांगतोय, म्हणून तो या ठिकाणी ॲडव्हर्बचं कार्य करतो. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला पार्ट काय आहे हे समजणं गरजेचं असतं, कारण बरेच रूल्स आपले त्यावरती अवलंबून असतात. आपण नेक्स्ट रूल जो आहे ॲडव्हर्ब्सचा तो बघूयात. Adverbs of time, such as always, often, already, just, never, ever, sometimes, frequently, generally, recently, usually, seldom, hardly, rarely, normally, are generally placed before the verb they modify. म्हणजे काय? कोणत्या verb बद्दल अधिक माहिती सांगितलेली आहे, त्यांच्या आधी त्यांची प्लेसमेंट असली पाहिजे. एक्झाम्पल बघा, माय ब्रदर कम्स ऑफन एव्हरी संडे. ऑफन म्हणजे तो बहुधा प्रत्येक रविवारी इथे येतो. मग हा जो ऑफन शब्द आहे, हा ॲडव्हर्ब आपल्याला वापरायचा आहे. तो व्हर्बच्या आधी वापरायचा आहे. माय ब्रदर ऑफन कम्स एव्हरी संडे या पद्धतीने हे वाक्य होईल. कम्स या व्हर्ब नंतर आपण जर त्याची पोझिशन ठेवली तर ती चुकणार आहे. एरर डिटेक्शनचे जे आपले क्वेशन्स असतात, त्यासाठी तुम्हाला या सगळ्या शब्दांचं व्यवस्थित पाठांतर असावं लागेल. हे सगळे शब्द लिहून घ्या नोट्समध्ये आणि ते लक्षात ठेवा, की हे सगळे शब्द आपण व्हर्बच्या आधी वापरणार आहे. कोणत्या व्हर्बला क्वालिफाय करतात, व्हर्बच्या आधी आपल्याला यांचा वापर करायचा आहे. आणखीन एक एक्झाम्पल बघूया. ही इज ऑल्वेज सॅटिस्फाईड. सॅटिस्फाईड हे एक वर्ब आहे आणि त्याच्या आधी आपण ऑल्वेजचा वापर केलेला आहे, जे इथे या ठिकाणी योग्य आहे. नेक्स्ट आहे ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर. ॲडव्हर्ब ऑफ मॅनरची पोझिशन काय असली पाहिजे, या बाबतीत आपल्याला इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब्स यांच्या बाबतीत वेगवेगळे नियम आहेत. वर्ब्स म्हणजे काय? सब्जेक्टकडून एखादी ॲक्शन घडते, बरोबर? पण ती ॲक्शन आहे कोणत्याही ऑब्जेक्टवरती कॅरी फॉरवर्ड होत नाही किंवा पास ओव्हर होत नाही. आणि जे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असतात, त्यामध्ये सब्जेक्टकडून जी व्हर्बमध्ये सांगितलेली ॲक्शन आहे, ती ऑब्जेक्टकडे ट्रान्सफर झालेली दिसते आणि याबद्दल आपण जे काही व्हॉईसचे लेक्चर्स झालेले आहेत, त्यात एकदम डिटेलमध्ये बघितलेलं की ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स काय असतात. आणि त्याचबरोबर व्हर्ब टॉपिकमध्ये व्हॉईसचा सेकंड टॉपिक होता आणि 8th चॅप्टर जो आहे व्हर्ब्स, त्यात पण आपण याबद्दल बघितलं होतं की ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स काय असतात. मग हे जे आहेत, यामध्ये आपल्याला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर वापरताना वेगवेगळे रूल्स वापरावे लागतात. इंट्रान्झिटिव्ह वर्ब असेल, तर त्याच्या नंतर आपल्याला ॲडव्हर्ब ऑफ मॅनर ठेवायचं आहे. म्हणजे त्याची वाक्याची जी काही पोझिशन आहे, ती वाक्याच्या एकदम शेवटी येऊ शकते. ओके. एकदम शेवटी किंवा मोस्टली व्हर्बच्या नंतरच लगेचच असं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब्सच्या बाबतीत आपण ते आधी सुद्धा वापरू शकतो किंवा नंतर सुद्धा वापरू शकतो. पहिलं एक्झाम्पल बघूयात. ही रिटर्न इमिडिएटली. आता इथे परत येण्याची क्रिया झालेली आहे. व्हर्ब काय आहे? रिटर्न्ड. रिटर्न येण्याची क्रिया सब्जेक्टकडून झाली आणि ती तिथे थांबली. कोणत्या ऑब्जेक्टवरती पास ओव्हर झालेली नाही. त्यामुळे आपण हे ॲडव्हर्ब ऑफ मॅनर जे आहे, हे त्या व्हर्बच्या नंतर वापरलं. ओके. आता आणखीन एक एक्झाम्पल बघा. ब्रीफली नरेटेड द इन्सिडेंट टू मी. इथे आता आपण व्हर्ब काय आहे बघूयात. नरेटेड म्हणजे काय? नरेशनची क्रिया झालेली आहे. तो जो काही प्रसंग घडला त्याबद्दल माहिती सांगितली गेली. पण ती माहिती त्याने सांगितली म्हणजे आपल्याकडे सब्जेक्ट आहे आणि ती कोणाला सांगितली? मी म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्ट सुद्धा क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. म्हणून हे काय आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब्समध्ये आपण जे हे ब्रीफली ॲडव्हर्ब वापरतोय, हे आधी वापरलं तरीही चालणार आहे किंवा नंतर वापरलं वाक्याच्या शेवटी तरीही ते चालू शकतं. ठीक आहे. एक लास्ट एक्झाम्पल बघूयात. ही साउंडली स्लेप्ट लास्ट नाईट. आता इथे झोपण्याची क्रिया झालेली आहे, बरोबर? कर्त्याकडून झाली आणि ती कर्त्यासाठीच मर्यादित राहिली. तिथून पुढे ती कोणावरती ॲक्शन पास ओव्हर झालेली नाही. ती पुढे कोणाकडे गेलेली नाहीये. म्हणून हे काय आहे? इंट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि या इंट्रान्झिटिव्ह वर्बमध्ये आपल्याला जे आपण ॲडव्हर्ब्स वापरलेले आहेत, हे नेहमी कंपल्सरी व्हर्बच्या नंतरच वापरायचे असतात. त्यामुळे या ठिकाणी आपण हे जे साउंडली ॲडव्हर्ब वापरलेलं आहे, हे स्लेप्ट या व्हर्ब नंतर वापरूया. ही स्लेप्ट साउंडली लास्ट नाईट या पद्धतीने करेक्शन असेल. साउंडली शब्द आपण स्लेप्ट नंतर म्हणजे व्हर्बच्या नंतर वापरायचा आहे. पण हा लास्ट रूल बघूयात आजच्या लेक्चरमध्ये आपण जो डिस्कस करणार आहे तो. पण एखाद्या वाक्याची सुरुवात
ॲडव्हर्बनी केलेली असेल, म्हणजे अगदी वाक्याच्या सुरुवातीला आपण एखादं ॲडव्हर्ब वापरलं असेल, तिथे आपल्याला इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ व्हर्ब वापरायचा आहे. आता जनरली कशी आपली वाक्यरचना असते इंग्लिशमध्ये सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. ओके. हा जो रूल आहे, हा सुद्धा आपण आपल्या 8 चॅप्टरमध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. त्यामुळे आता आपण हे जे काही रिपिटेशन आहे, ते थोडक्यात बघणार आहे. सब्जेक्ट नंतर व्हर्ब वापरलेला असतो आणि मग ऑब्जेक्ट असतो. ही एक नॉर्मल इंग्लिशमधली वाक्यरचना आहे. इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये व्हर्ब वापरायचा असेल, तर आपण काय करतो? सुरुवातीला जे हेल्पिंग वर्ब आहे, ते मेन्शन करतो. जे काही टेन्सनुसार असेल, ते हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरावं लागतं. ठीक आहे. आणि इथे आपल्याला वापर करताना थोडंसं योग्य काळजीपूर्वक करावा लागतो. त्याचे आपण एक्झाम्पल्स बघूयात. पण हे लक्षात ठेवायचं की इथे हेल्पिंग व्हर्बच वापरलं पाहिजे. टेन्सनुसार जे योग्य असेल ते. त्यानंतर सब्जेक्ट मेन्शन करायचा. नंतर मग इथे आपण व्हर्बचं योग्य फॉर्म मेन्शन करणं गरजेचं असतं. ठीक आहे. अशा पद्धतीने जरी वाक्यात हेल्पिंग व्हर्ब दिलेलं नसेल, म्हणजे आपण नॉर्मल सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट अशी रचना करणार असेल, तरीही आपल्याला इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये हेल्पिंग व्हर्ब मेन्शन करावं लागतं. त्यानंतर सब्जेक्ट आणि मगच व्हर्ब वापरायचं आहे. अशा पद्धतीने हे इन्व्हर्टेड फॉर्म्स आपल्याला वापरायचे आहेत. कधी? जर वाक्याच्या सुरुवातीला आपण एखादा ॲडव्हर्ब वापरला असेल तर. एक्झाम्पल बघा, सेल्डम ही व्हिजिट्स हिज पेरेंट्स. सेल्डम हे एक ॲडव्हर्ब आहे. ॲडव्हर्ब ऑफ टाईम आहे. कधीतरीच त्याच्या पेरेंट्सला भेट देतो किंवा त्यांच्याकडे भेटायला जातो असं आपण म्हणतोय. इथे या ठिकाणी आपण हे जे व्हर्ब वापरलेला आहे, इथे सब्जेक्ट, व्हर्ब आणि हा जो ऑब्जेक्ट आपण वापरलाय, अशी वाक्यरचना न करता आपल्याला इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये हे वाक्य बनवावं लागेल. त्यासाठी सेल्डम हे ॲडव्हर्ब आपण ॲज इट इज वाक्याच्या सुरुवातीला ठेवणार. त्यानंतर काळानुसार, टेन्सनुसार योग्य असणारं डज हे हेल्पिंग व्हर्ब आपण लगेचच वापरणार आहे. त्यानंतर सब्जेक्ट मेन्शन करणार आणि मग इथे व्हर्बचा योग्य फॉर्म आपल्याला वापरायचा आहे. सेकंड सेंटेन्समध्ये आपण हे जे काही व्हर्ब वापरलेलं आहे, हे आपण V1 मध्ये वापरतोय. कारण इथे जे आपण एस वापरलंय हे डजमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. ठीक आहे. टेन्स चॅप्टरमध्ये तुम्हाला या सगळ्याबद्दल एकदम डिटेलमध्ये माहिती मिळेल. आपली एक टेन्सची सीरीज सुद्धा आहे. जिथे तुम्हाला स्पर्धा परीक्षांचे नियम तर समजतीलच, त्याशिवाय तुम्हाला स्पोकन इंग्लिशसाठी, रायटिंग स्किल्ससाठी सुद्धा तुम्हाला हे सगळे जे काही रूल्स आहेत, ते मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत. टेन्सची सीरीज सगळ्यांनी बघितली पाहिजे. जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत नाहीत, त्यांच्यासाठी सुद्धा ते लेक्चर्स युजफुल आहेत. ओके. बेसिकली तिथे आपण वाक्यरचना कशा बनवायच्या त्याच्यावरच फोकस ठेवलेला आहे. एकदा ती लेक्चर सीरीज नक्की बघा. आता इथे आपण प्रेझेंट टेन्समध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्यरचना केली होती. आपण एखादं पास्ट टेन्स मधलं एक्झाम्पल बघूयात. He no sooner reached the station than she met her friend. या ठिकाणी वाक्याची सुरुवात प्रोनाउननी केलेली आहे. हे काही ॲडव्हर्ब नाहीये. पण जर आपण नो सूनर म्हटलं असतं तर ते ॲडव्हर्ब असेल आणि तशी जर वाक्याची सुरुवात झाली, तर त्यानंतर आपल्याला इथे एक हेल्पिंग वर्ब वापरावं लागत आहे. नो सूनर हे एक ॲडव्हर्ब आहे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब वापरतोय आपण. त्यानंतर इथे आपण सब्जेक्ट जो मेन्शन केलेला आहे वाक्यातला तो वापरणार आणि इथे व्हर्बचं योग्य फॉर्म वापरायचे. वरच्या वाक्यात बघितलं तर इथे रिच्ड म्हणजे V2 वापरलेला आहे. पण आपण डिडमध्ये या ठिकाणी ऑलरेडी हा पास्ट फॉर्म कन्व्हर्ट करून घेतलेला आहे. म्हणून इथे आपण रिच असं न वापरता V1 रिच वापरणार आहे. ओके. हा जो बेसिक फरक आहे तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे. यासाठी टेन्सची सीरीज नक्की फॉलो करा आणि हे जे इन्व्हर्टेड फॉर्मचे रूल्स आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही रूल्स बघितले ते व्यवस्थित समजले असतील. ॲडव्हर्ब्सबद्दल आपल्याला आणखी डिटेलमध्ये काही रूल्सचा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे ही लेक्चर सीरीज नक्की फॉलो करा आणि पुढचे व्हिडिओज अपलोड झाल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन यावेत यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील जास्तीत जास्त शेअर करा. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक यू.